भारतात ई-व्ही-एमचा वापर जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून ई-व्ही-एमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनेकदा संशय घेण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. मात्र असं असतानाही अजूनही ई-व्ही-एमचा वापर भारतामध्ये होत आहे. काँग्रेसने यामध्ये वोट चोरीचा मुद्दा समोर आणला. राहुल गांधींनी यामध्ये वेगवेगळे आरोप केले. मात्र निवडणूक आयोगानं ई-व्ही-एममध्ये कुठल्याही पद्धतीनं फेरफार होत नाही. याच्यामध्ये जी मतमोजणी होते, याच्यामध्ये जी मतं नोंदवली जातात ती पारदर्शक पद्धतीनं नोंदवली जातात, अशा प्रकारे स्पष्टता देऊन राहुल गांधींच्या आरोपांचं खंडन केलं. मात्र ई-व्ही-एमवरील आरोपांचा जो काही धुरळा आहे तो प्रत्येक निवडणुकीमध्ये उडताना दिसतो आणि यावर निवडणूक आयोगाला प्रत्येक वेळी स्पष्टीकरण द्यावं लागतं. यावेळी झालेल्या निवडणुकीमध्येही पुण्यामध्ये एक अशी घटना घडली आहे की ज्यामुळे ई-व्ही-एमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रभाग क्रमांक 9ची जी लढत होती, जी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर आणि भाजपचे लहू बालवडकर यांच्यात होती, तर या लढतीमध्ये रात्री 1:30 वाजेपर्यंत या लढतीचा निकाल आहे तो पेंडिंग होता आणि त्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर हे निसटता विजय यांनी मिळवला या लढतीमध्ये. तर या लढतीमध्ये जर व्यवस्थित बघायचं झालं तर जे काही मतांचं काउंटिंग होतं त्याच्यामध्ये ज्या काही फेऱ्या होत्या त्या फेऱ्यांमध्ये परत एकदा मतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्या सगळ्या मागणीनंतरनं ही जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ती पार पडली आणि अमोल बालवडकर यांचा विजय हा औपचारिक पद्धतीने घोषित करण्यात आला. मात्र यात काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्यात, त्याच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कृष्णा आणि तुम्ही बघताय थोडक्यात. तर प्रभाग क्रमांक 9 म्हणजेच बाणेर, पाषाण, सूस हा जो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघ पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खूपच चर्चेचा विषय ठरला. कारण होतं अमोल बालवडकर. बेसिकली हे भाजपचे नेते होते, मात्र यांना त्या ठिकाणी तिकीट नाकारण्यात आलं. त्यामागे काही राजकीय कारणं असल्यास सांगितलं जातं. मात्र या ठिकाणी भाजपनं त्यांच्याच एका दुसऱ्या बालवडकरांना म्हणजेच लहू बालवडकरांना तिकीट दिलं आणि ही जी निवडणूक आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये एक लक्षवेधी अशी निवडणूक ठरली. त्याला कारण असं झालं की अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांना अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतलं, घड्याळाचं तिकीट देऊन त्यांना त्या ठिकाणी उभं केलं. आता ही लढत जी होती ती पाहिली तर असं सांगितलं जात होतं की अमोल बालवडकर यांची तिथं जी असलेली शक्ती आहे ती त्यांची स्वतःची शक्ती आहे. भाजपचं तसं बघितलं तर स्वतःचं प्राबल्य कमी आहे. मात्र जर एकूण कालची मतमोजणी जर आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं की लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांना एकदम काट्याची टक्कर दिली. आता ही जी लढत आहे हिची जी मतमोजणी झाली ती रात्री 1:30 वाजेपर्यंत झाली आणि यातल्या ज्या फेऱ्या आहेत त्या फेऱ्यांचं जर व्यवस्थित आपण बघितलं तर कधी अमोल बालवडकर पुढे होते, कधी लहू बालवडकर पुढे होते आणि शेवटच्या फेरीमध्ये जवळपास शेवटच्या फेरीचं जे मतमोजणी आहे ती साधारणपणे 7,000 मतांची होती. त्यावेळेस लहू बालवडकर काही 100 किंवा 1000 मतांनी पुढे होते. सो या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालं असं की जेव्हा शेवटच्या फेरीची मतमोजणी करण्यात आली त्यावेळेस अमोल बालवडकरांना 650 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. यावर लहू बालवडकर यांनी आक्षेप घेतला आणि या ज्या शेवटच्या फेरीची मतमोजणी आहे ती पुन्हा करायला लावली. लक्षात घ्या की ही मतमोजणी ज्यावेळेस पुन्हा करायला लावली त्यावेळेस पुन्हा एकदा अमोल बालवडकर विजय असल्याचं दिसून आलं. मात्र यावरही लहू बालवडकर यांनी आक्षेप घेतला. भाजपकडून मोठ्या प्रमाणात प्रेशर टाकण्यात आलं आणि जे काही ते निवडणूक प्रक्रियेतले अधिकारी आहे त्यांना या ठिकाणी मागच्या 3 फेऱ्यांची मतमोजणी आहे ती पुन्हा करण्याची मागणी करण्यात आली. अर्थातच अधिकाऱ्यांनी ही मागणी पूर्ण केली आणि इथंच आहे सगळ्यात मोठा ट्विस्ट. अमोल बालवडकर जे 650 मतांनी विजय झाले होते ते या सगळ्या मतमोजणीनंतरनं साधारणतः 903 मतांनी विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं. लक्षात घ्या की आधी ज्या वेळेस एक पूर्ण प्रक्रिया पूर्ण होते त्यावेळेस एक उमेदवार असतो तो 650 मतांनी विजयी होतो आणि परत एकदा मतमोजणी केली जाते त्यावेळेस जी मागच्या 3 राऊंडची मतमोजणी केल्यानंतरनं जो उमेदवार 650 मतांनी विजय झाला आहे तोच नंतरनं 903 मतांनी विजय झाल्याचं घोषित करण्यात येतं. बघायला गेलं तर साधारणतः खूप साऱ्या मतांचा इथं फरक दिसतो आणि यापेक्षाही कमी मतांनी काही उमेदवार पडलेले आहेत. तर लक्षात घ्या की एकदम काठावर जे उमेदवार पराभूत होतात त्यांच्या बाबतीत जर असा प्रकार घडला तर किती गोष्ट चिंताजनक असू शकते आणि लोकशाहीसाठी, भारतासारख्या लोकशाही देशासाठी ही गोष्ट नक्कीच भूषणावह नाही आहे. त्यामुळं आपण एकीकडं म्हणतो की ई-व्ही-एममध्ये जे ते प्रत्येक वोट हे काउंट केलं जातं, मात्र इथं तर सरळ आपल्याला असं दिसतं आहे की एका ठिकाणी 650 मतांनी त्यांना विजयी घोषित केलं आणि ज्यावेळेस परत एकदा मतमोजणी होते
त्यावेळेस असं लक्षात येतं की ते 903 मतांनी विजयी झाले आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे नेमकं काय कारण आहे याच्यामागं निवडणूक निर्णय प्रक्रियेतले अधिकारी आपल्याला सांगू शकतात. मात्र तुर्तास तरी प्राथमिक माहितीनुसार असं दिसतंय की या ज्या आकडेवारी आहेत मध्ये जी तफावत दिसते ती तफावत दुर्लक्षित करण्यासारखी नक्कीच नाही आहे. त्यामुळं विरोधी पक्ष जे काही आरोप करतात हे काँग्रेसकडून जो काही वोटचोरीचा मुद्दा अधोरेखित केला जातोय या सगळ्या प्रकारांमुळे या अशा प्रकारांमुळे या ज्या आरोपांना आहे ते कुठेतरी बळ मिळताना दिसतंय आणि EVMमध्ये खरंच दोष आहेत का हा मुद्दा पुन्हा एकदा या निमित्ताने चर्चेत येऊ शकतो. राज्यात किंबहुना महाराष्ट्रात म्हटलं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही महापालिकांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपचा वरचष्मा राहिलेला आहे. बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता मिळालेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपनं बहुमत मिळवलेलं आहे. मुंबईमध्ये सुद्धा ठाकरेंची जी काही सत्ता होती एवढ्या वर्षांची ती उलथवून लावत भाजपनं त्या ठिकाणी शिंदेंच्या मदतीनं आपल्या स्वतःची पकड मजबूत केलेली आहे. मात्र ह्या सगळ्या घटना आणि घडामोडींमध्ये जो सगळ्यात दुर्लक्षित करता येणार नाही असा मुद्दा आहे तो आहे वोटचोरीचा आणि तो आहे EVMचा. या सगळ्या अशा प्रकारांमुळं या विजयाला कुठेतरी गालबोट लागतंय आणि या निवडणूक निर्णय प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहते. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? खरंच वोटचोरीचा मुद्दा खरा आहे का? EVMमध्ये खरंच फेरफार करता येऊ शकतो का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.